नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी व आनंदाची बातमी. दुष्काळग्रस्त 3 तालुक्यात मिळणार अनुदान. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्तांच्या मागवल्या याद्या. तर मित्रांनो, काय संपूर्ण माहिती आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कृषी संबंधी नवनवीन आणि विशेष माहिती तुम्हाला या चॅनलवर सर्वात आधी मिळेल. तर मित्रांनो, आता आपण बघू कोणते ते 3 तालुके आहेत ज्यात दुष्काळग्रस्तांना आता मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती काय, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. बीड जिल्ह्यातील धारूर, वडवाणी व अंबाजोगाई तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. 33% अधिक नुकसान झालेल्या तिन्ही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने मागवली आहे आणि ही माहिती प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्ताकडे निधींची मागणी सुद्धा केली जाणार आहे. मित्रांनो, या 3 तालुक्यामध्ये मित्रांनो खूप दुष्काळ असल्यामुळे येथील माहिती जिल्हाधिकाऱ्याने मागवली आहे. ही माहिती आता माहिती आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व राज्य सरकारला पाठवून तिथून नुकसानीची मदतसुद्धा मागवली जाणार आहे. आता आपण पुढे बघू. मागच्या खरीप हंगामातील दुष्काळी अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी आवश्यक निधी मागणीचा प्रस्तावसुद्धा पाठवला होता. अशा सूचना छत्रपती संभाजीनगर, मित्रांनो बघू शकता, छत्रपती संभाजीनगर येथून विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या होत्या. 31 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक मदतीसाठी निर्विष्ट अनुदान वाटप केले जाणार आहे. 33% अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 2 हेक्टर मर्यादेऐवजी आता 2च्या बदल्यात मित्रांनो 3 हेक्टरपर्यंत मर्यादा बाधित क्षेत्र स्वातंत्र्य दर्शवले गरजेचे आहे. असे आवश्यक निधी सादर करण्याचे आदेशसुद्धा काढण्यात आले आहे. मित्रांनो, त्यानुसार धारूर, वडवाणी व अंबाजोगाईच्या गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग शेतकऱ्याच्या याद्या तयार करत आहे आणि ह्या याद्या राज्य शासनाकडे पाठवून राज्य शासनाकडून होईल तेवढी मदत शेतकऱ्यांना आता देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ज्या भागात दुष्काळी अनुदान घोषित केले जाते त्या भागामध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात, तर मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन, चालू वीज बिलात 33.5% सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी उपाययोजना दुष्काळग्रस्त तालुक्यात करण्यात आलेल्या आहेत. रोजगार हमीच्या निकषामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात 8 वेगवेगळ्या सवलती लागू केल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता NDRFच्या दराच्या दुप्पट रक्कम शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टरवर केली आहे. गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळेल त्यापेक्षा अधिकच मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यानुसार धारूर, वडवाणी व अंबाजोगाई तालुक्याच्या शेतकऱ्यांना नियमामध्ये सूट देण्यात आली होती. मित्रांनो, ही होती माहिती. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.